रेकॉर्ड ब्रेक सभा होते, पूर्ण मैदान जे आहे ते खचून भरून गेलेलं आहे, काय म्हणाल? तुम्ही जर आजूबाजूला बघाल तर हा माहोल सुद्धा बाहेर पण सजलेला आहे आणि हीच सगळ्यात मोठी आमचा विजय आहे, कारण देशाच्या एकतेसाठी लोक या ठिकाणी आले, देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे म्हणून लोक या ठिकाणी आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते। आणि इंडिया आघाडीची ही सभा जी आम्हाला अपेक्षित आहे की ऐतिहासिक सभा होईल, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही रणशिंग फुंकणार आहोत, त्यामध्ये ही सभा खूप मोलाचा एक मोठा मोलाचा दगड ठरेल आणि याच्या माध्यमातून एक मोमेंट तयार होईल, एक चळवळ तयार होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रांती दिसेल येणाऱ्या काळामध्ये। मुख्यमंत्री टीका करते, मुख्यमंत्री म्हणतात आमच्यासाठी आजचा दिवस काळा दिवस आहे। नाही, ज्या वेळेला इतर पक्षामधले ईडीचे असलेले लोक आपल्या पक्षात घेतले तो कुठला दिवस असतो? शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करायला आलो, हा काय दिवस असू शकतं का काळा दिवस? शिवछत्रपती महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही त्या ठिकाणी हे सत्ता स्थापन करत असताना स्वराज्य आणि त्यांनी शिकवलेली आम्हाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य ह्याची आम्ही ती भूमिका घेऊन चाललो। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची ही जी भूमिका आहे ती त्यांनी बोलत असले तरी आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।